चला क्वेश्चन नंबर 8 दिला आहे 7 टू दी पॉवर 6 अपॉनमध्ये 7 टू दी पॉवर मायनस इन ब्रॅकेट m प्लस 5 इक्वल टू 1. ओके, चला सर्वात पहिले इथं आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया. 7चा पॉवर 6 इक्वल टू हा 7चा पॉवर m प्लस 5 इकडे चालला आहे, म्हणजे 7चा पॉवर मायनस इन ब्रॅकेट m प्लस 5 असा राहील. ओके, आता हे बेस तुमचे 7 तुम्हाला इक्वल पकडता येतात, त्यांना कट करता येतं. राहिलं तुमच्याकडं पॉवर 6 इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट m प्लस 5. ओके, चला 6 इक्वल टू मायनसनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर हा m तुमचा मायनस होणार आहे, मायनसनं इथं मल्टिप्लाय केलं तर हे -5 होणार आहे. -5 इकडं चाललं आहे, किंवा ह्या mला इकडे घेऊन जा, m तुमचा इकडं आला तर m प्लस राहणार आहे. इकडं -5 उरला, 6ला पलीकडे नेलं -6 झाला, तर m इज इक्वल टू -5 -6 मायनसमध्ये 11. ही तुमची mची व्हॅल्यू आली -11. ओके, ऑप्शन नंबर 2. बघा क्वेश्चन नंबर 9 4 टू दी पॉवर 4x मायनस 3 इंटू 4 टू दी पॉवर 3 मायनस 4x. ओके, चला बेस सेम आहे. बघा इंडायसेसचा लॉ आहे एचा पॉवर m एचा पॉवर n, तर हे बेस सेम आहे ए आणि ए. पॉवरची डायरेक्ट आपल्याला ॲडिशन करता येते m प्लस n. ओके, चला डायरेक्ट 4 हा लिहितोय मी, ह्याचा पॉवर आहे 4x मायनस 3, हा दुसरा पॉवर प्लस करतोय, प्लसमध्ये 3 मायनस 4x. बघा हा पॉवर आणि हा पॉवर मी ॲड केला याच्यामध्ये. चला याला सिम्प्लिफाय करू. प्लसमध्ये 4 टाईम x मायनस 4 टाईम x कॅन्सल, -3 + 3 कॅन्सल, टोटल कॅन्सल, राहिलं 0. 4चा पॉवर जर 0 येत असेल तर याची आन्सर तुमची 1 येईल बरं का, व्हॅल्यू लास्ट 1 येते, 1 व्हॅल्यू. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 10 दिला आहे 7 टू दी पॉवर x मायनस 5 इक्वल टू 343 टू दी पॉवर 2. ओके, चला 343ला फॅक्टोराईज करू. 3 1चा ह्याला 7 डिवाइड करावं लागेल. 7 4चा 28, राहिले 6, 7 9चा 63, 7 7चा 49 आणि 7 1चा 7. ओके, तर राईट साईडला 7चा पॉवर तुम्हाला 3 लिहिता येईल आणि ह्याच्या पॉवरमध्ये 2 आहे ऑलरेडी. या साईडला 7चा पॉवर x मायनस 5, 7 टू दी पॉवर x मायनस 5 इक्वल टू 7चा पॉवर 3 आणि 2चा प्रोडक्ट होईल 6. ओके, आता बेस इक्वल आहे 7 आणि 7 कॅन्सल, राहिलं पॉवर x मायनस 5 इक्वल टू 6. चला x इक्वल टू 6, हा 5 तुमचा राईटला आला तर प्लस होणार आहे, तर x इज इक्वल टू 6 आणि 5 11. तुमची व्हॅल्यू यायली x ची 11, पॉझिटिव्ह 11. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 11 दिला आहे 0.1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 3 7 इक्वल टू 3.7 इंटू 10चा पॉवर x. चला पॉईंट मागे घ्यायचा आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8नं 8 डिजिटनं पॉईंट मागे घेतला, 10चा पॉवर -8 येईल. राईट साईडला 3.7 इंटू 10चा पॉवर x ॲज इट इज. 3.7 3.7 कॅन्सल करता येईल. 10चा पॉवर -8 इक्वल टू 10चा पॉवर x, बेस 10 कॅन्सल आणि x इक्वल टू पॉवर -8 इक्वलमध्ये. ओके, xची व्हॅल्यू आली -8. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 12 दिला आहे √6 टू दी पॉवर 2m प्लस 2 इंटू 6 टू दी पॉवर -2m प्लस 2 अपॉनमध्ये 6 टू दी पॉवर 2. ओके, चला ह्याच्यामध्ये रूट ॲज इट इज ठेवा. त्याच्यानंतर हे जे 6 आहे 6 त्याचा पॉवर आहे 2m प्लसमध्ये 2, ह्याच्यामध्ये प्लस करतोय हा या 6चा पॉवर. ओके, प्लस करतोय तर हे मायनस आहे तर हे -2 होणार आहे, प्लस मायनसचं -2m, हे मात्र +2च राहणार आहे. अपॉनमध्ये 6चा स्क्वेअर. चला वरची बाजू सॉल्व करू आपण. ह्याला 6 टू दी पॉवर +2m -2m कॅन्सल, 2 आणि 2 तुमचं 4 राहील आणि अपॉनमध्ये आहे 6चा स्क्वेअर. चला इथं 6चे पॉवर 2 कट होतील आणि या 4मधले 2 कट होतील, राहतील 6चा स्क्वेअर. रूट आणि स्क्वेअर सोबत आलं तर ते पण कॅन्सल होऊन जाईल, राहिलं फक्त आन्सर 6 तुमच्याकडं. ओके, ऑप्शन नंबर 4 हे आन्सर असेल आपलं. क्वेश्चन नंबर 13 दिला आहे 81 स्क्वेअर इंटू 27 स्क्वेअर अपॉनमध्ये 9चा क्यूब इंटू 3चा पॉवर 5 इक्वल टू x क्यूब. आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, 81ला तुम्हाला लिहिता येईल 81 इंटू 81, पॉवरमध्ये 2 आहे. 27ला पण 2 टाईम लिहिता येईल. अपॉनमध्ये 9ला 3 टाईम लिहायचं आहे, 9 9 9 इंटू 3चा पॉवर 5 आहे, तर 3 3 3 3 आणि 3 5 टाईम. ओके, चला 3 3 3 ह्या तिघांचं 27 आणि हे 27 कॅन्सल. ओके,
तसं 9 9चा 81 आणि हा 81 कॅन्सल. त्याच्यानंतर चला उरलेली बाजू आपण खाली घेऊया. 81 इंटू 27 आणि खाली उरलं आहे 9 आणि ह्या 3 3चा 9. ओके, 9 9चा 81 आणि हा 81 कॅन्सल. लास्ट आन्सर राहिले तुमच्याकडं 27. ओके, ऑप्शनमध्ये बघू आपण. तर तुम्हाला एक सांगितलं याच्यामध्ये हे 27 इक्वल टू इकडची राईट साईड आपल्याला एक्स क्यूब दिली आहे, एक्सचा क्यूब. ओके, तर हे क्यूब करण्यासाठी आपण क्यूब रूट घेतो. क्यूब रूट घेतला तर हे क्यूब रूट 27 इक्वल टू क्यूब रूट एक्सचा पॉवर 3. ओके, दोन्ही साईडला क्यूब रूट घेतला, इकडचा क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल, राहिलं फक्त एक्स. इकडं क्यूब रूट जर घेतलं 27चं तर 3 येतं बरं का. 3चा क्यूब आहे 27, 27चं क्यूब रूट 3. आन्सर 3 मिळेल, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 14 दिला आहे. 3 to the power 2m minus 2 इक्वल टू 6561. चला, 3 to the power 2m minus 2 इक्वल टू ह्याला आपल्याला फॅक्टोराईज करावं लागणार आहे. चला, याचं फॅक्टोरायझेशन 6561. 3 डिवाइड करा. 3 2चा 3 1चा 3 8चा 24, 2 उरले, 3 7चा 21. चला, 3 3 7चा 21, 3 2चा 6, 3 9चा 27, 3 2चा 6, 3 4चा 3 3चा 9, 3 8चा 3 1चा 3 2चा 6, 3 7चा 21, 3 9चा 3 3चा 9 आणि 3 1चा 3. ओके, ह्याचं फॅक्टोरायझेशन येतं बघा 1 2 3 4 5 6 7 8, 3 to the power 8. चला, बेस इक्वल आला 3 आणि 3. पॉवर आहे 2m मायनस 2 इक्वल टू 8, म्हणजे 2m इक्वल टू 8 मायनस 2 जाऊन प्लस होईल तुमचा. ओके, म्हणजे 2 टाईम m इज इक्वल टू ॲड करा 10 आणि m इज इक्वल टू 10 अपॉनमध्ये हा 2 जाईल, डिवाइड करा 5 आन्सर येईल तुमचं. ओके, तर देअरफॉर m इज इक्वल टू 5. लास्ट आन्सर ऑप्शन नंबर 4 दिले आपल्याला. ओके.